नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते अर्थातच निकालाचे। पण त्याआधी निकालाचा अंदाज सांगणारे एक्झिट पोल येऊन धडकले आहेत। काय सांगतायत हे एक्झिट पोल? लोकशाही मराठी आणि रुद्र रिसर्चचा एक्झिट पोल नेमका काय सांगतोय? इतर एक्झिट पोल महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार काय सांगू पाहतायत, काय शक्यता वर्तवतायत, पाहूया। लोकसभा निवडणुकांनंतर 6 महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी लोकशाही मराठी आणि रुद्रनं मतदारांच्या मनाचा वेध घेऊन विभागवार एक्झिट पोल जाहीर केलेत। आणि आपण विभागवार बघितलं तर मुंबईमध्ये जागा आपण बघतोय, याच्यामध्ये एकूण जागा आहेत 36, भाजपला 12, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 5 आणि शिवसेना युबीटीला 14 जागा मिळतील, तर राष्ट्रवादी एसपीला 1 जागा, वंचितला 0 आणि इतर पक्षांना 1 जागा अशा जागा मिळू शकतात असं रुद्र आणि लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय। कोकण विभागामध्ये जागा एकूण आहेत 39 आणि त्यापैकी भाजपला 7, शिवसेनेला 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा, काँग्रेसला 1 जागा आणि शिवसेना युबीटीला 6 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 6 जागा आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण जागा आहेत 58, त्यापैकी भाजपला 18 जागा, शिवसेनेला 5 जागा, राष्ट्रवादीला 7 जागा, काँग्रेसला 8 जागा, तर शिवसेना युबीटीला 2 जागा या ठिकाणी मिळू शकतात। याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 14 जागा, वंचितला 0 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर उत्तर महाराष्ट्राचा आपण बघितलं तर त्या ठिकाणी एकूण जागा आहे 47, त्यापैकी 14 जागा भाजपला, 6 जागा शिवसेनेला, 4 जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, 6 जागा या काँग्रेसला, तर 6 जागा शिवसेना युबीटीला आणि 8 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला। याशिवाय वंचितला 0 आणि इतर पक्षांना इथं 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। याशिवाय मराठवाड्याची आपण स्थिती बघितली तर इथं टोटल जागा आहे 46, त्यापैकी भाजपला 9, शिंदेच्या शिवसेनेला 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, तर काँग्रेसला 9, त्याचबरोबर शिवसेना युबीटीला 10 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9, तर वंचितला 0 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळतील असा अंदाज आहे। विदर्भातली स्थिती बघितली तर या ठिकाणी एकूण जागा आहेत 62, त्यापैकी भाजपला 23, तर शिवसेनेला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा, काँग्रेसला 21 जागा, शिवसेना युबीटीला 4 जागा आणि वंचितला इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 4 जागा, वंचितला इथंही 0, इतर पक्षांना 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आणि एकूण आपण बघितलं या सर्व विभागांचे मिळून तर एकूण जागा राज्यामधल्या विधानसभेमध्ये आहेत 288, त्यापैकी भाजपला 83 जागा, शिवसेनेला 31 जागा, राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 19 जागा, तर काँग्रेसला 50 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 42 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 42 जागा मिळतील, वंचितला 0 आणि इतर पक्षांना 21 जागा मिळतील असं हे कॅल्क्युलेशन एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकशाही मराठी आणि रुद्रनं मांडलेलं आहे। याशिवाय अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केलेत। आपण जर पोल्स बघितले तर त्यानुसार इलेक्ट्रोल एज नुसार भाजपला 78 जागा, शिवसेनेला 26, राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा, काँग्रेसला 60, शिवसेना युबीटीला 44, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 46, पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजप 77 ते 108, शिवसेना 27 ते 50, त्याचबरोबर राष्ट्रवादी 18 ते 28, काँग्रेस 28 ते 47, शिवसेना युबीटी 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 25 ते 39 जागांपर्यंत मजल मारू शकतो आणि इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीच्या पोलनुसार भाजप 75 ते 82, शिवसेना 35 ते 40, तर राष्ट्रवादी 15 ते 18 जागा, काँग्रेस 60 ते 70 जागा, शिवसेना युबीटी 35 ते 45 जागांपर्यंत पोहोचू शकते। याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 30 ते 35 जागांपर्यंत पोहोचू शकता आणि इतर पक्षांना 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय।
चाणक्याच्या पोलनुसार भाजपला 90, शिवसेनेला 48, राष्ट्रवादी काँग्रेसला 22, काँग्रेसला 63, शिवसेना युबीटीला 35 तर राष्ट्रवादी एसपीला 40 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मॅट्रिक्सच्या पोलनुसार भाजपला 89 ते 101, याशिवाय शिवसेनेला 37 ते 45 आणि राष्ट्रवादीला 17 ते 26, काँग्रेसला 39 ते 47 तर शिवसेना युबीटीला 21 ते 39 आणि राष्ट्रवादी एसपीला 35 ते 43 तर इतर पक्षांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 10 पैकी 6 एक्झिट पोलनुसार महायुती जिंकून येण्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास खासदार संजय राऊत व्यक्त करतायत. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये. हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे फार मोठं षडयंत्र आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्यावेळेस भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे. एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरत नसले तरी त्यातून जनतेचा कल कुठल्या दिशेनं आहे हे माहीत पडतं. त्यामुळं या एक्झिट पोलमधून हवा नेमकी कुणाची आहे ते दिसून आलंय. आता एक्झिट पोल खरे ठरतील का ते येणाऱ्या 23 तारखेलाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.